नमस्कार भावांनो, हिंदकेसरी मैदानमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर भावांनो, तुम्हाला तर माहितीचं 5 तारखेला एक भव्य दिवस ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार आहे. तर याच मैदानामध्ये आपण फिक्स 4 पायऱ्या पण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यामध्ये आपला सर्वांचा लाडका द्वादशी हिंदकेसरी बकासूरचा देखील पायरा असणार आहे आणि फिक्स असणार आहे. तो देखील असं आपल्याला अपडेट मिळालेले आहे, ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर भावांनो, नक्कीच आपला जो हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा. आपण 4च पायऱ्या सांगणार आहेत आणि ते पण फिक्स सांगणार आहेत. जशी आपल्याला अपडेट मिळाली आतापर्यंत तेवढी अपडेट तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर भावांनो, नक्कीच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि भावांनो, तुम्हाला तर माहितीच आहे 5 तारखेला भव्य दिवस पीरसाहेब यात्रा व उत्सव श्री सुनील शेठ पोरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेलं भव्य दिवस ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान आहे. तर भावांनो, हे ओपनचं मैदान संपन्न होणार आहे रविवार दिनांक 5/10/2025 रोजी. तर भावांनो, रविवारी हे मैदान संपन्न होणार आहे. तर या मैदानासाठी बरेच नामांकित नंदी म्हणजेच सज्ज झालेले आहेत. तर यामध्ये आपण 4 पायऱ्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर भावांनो, हे मैदान काठापूर येथे संपन्न होणार आहे आणि काठापूर येथे आपला बकासूर देखील आपल्याला पळताना दिसेल, तसेच चिक्क्या देखील दिसेल आणि चिमण्या असे बरेच टॉपची नंदी आपल्याला बघायला तिथे मिळणार आहेत. तर भावांनो, प्रथम क्रमांकाला ₹1,21,000 असे पारितोषिक असणार आहेत. क्वार्टर फायनल देखील असणार आहे आणि क्वार्टर फायनलचा प्रथम पारितोषिक म्हणजेच ₹11,000 असणार आहे. तर भावांनो, वळूया आता महत्त्वाच्या विषयाकडे. तो विषय म्हणजे पायऱ्यांचा. तर भावांनो, प्रथम पायऱ्या मी तुम्हाला सांगतोय राजा. तर भावांनो, राजा आणि सम्राट ही जोडी आपल्याला 100% पळताना दिसेल 5 तारखेला. आणि भावांनो, एक सांगायचा मुद्दा राहिला तो म्हणजे चिक्या आणि घोडसर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार नाही आहे. चिक्या आणि घोडसर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार नाही. चिक्याचा पायरा वेगळा असणार आहे आणि घोडसर्जाचा पायरा हा वेगळा असणार आहे. तर भावांनो, त्याचनंतर अजून एक जोडी पाखऱ्या. तर भावांनो, अर्जुन आणि पाखऱ्या ही जोडी आपल्याला 100% पळताना दिसेल 5 तारखेसाठी. तर भावांनो, 2 पायरे तुम्हाला सांगलेला आहे. तिसरा पायरा चिक्याचा. तर भावांनो, टॉपचा पायरा असणार आहे आणि फिक्स पायरा असणार आहे चिक्या आणि चिमण्या. तर भावांनो, चिक्या आणि चिमण्या ही जोडी आपल्याला 5 तारखेला 100% बघायला मिळणार आहे. त्याचनंतर राहिला आता विषय आपला लाडका देव द्वादशी हिंदकेसरी बकासूर. आता भावांनो, बकासूरचा पैरा कोण? तर भावांनो, आता टॉपची नंदी म्हणजे चिक्या झाला, सर्जा झाला, म्हणजे चिक्या झाला, चिमण्या झाला, अर्जुन झाले, असे टॉपची नंदींचा पैरा दोन फिक्स झालेले आहेत. तर मग नक्की बकासूरचा पैरा कोण? तर भावांनो, भाऊच बकासूरचा भाव म्हणायला लागेल. बकासूर आणि घोडसर्जा ही जोडी पळण्याची जास्त शक्यता आहे. 80% आपण देऊया की भावांनो, ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकते 5 तारखेला. असे म्हणजे चार टॉपचे जोडे सांगलेले आहेत. बकासूर आणि घोडसर्जा, चिमण्या आणि चिक्या, राजा, सम्राट, अर्जुन, पाखऱ्या असे 4 जोडी आपल्याला तुम्हाला मी सांगलेले आहेत. तर 4 जोडी आपल्याला फिक्स पळताना दिसण्याची जास्त शक्यता आहे. नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद भावांनो.